2024 पासून ते 21 जून 2024 पर्यंत या ठिकाणी घेतल्या जात आहेत आणि त्याचे हॉल तिकीट आलेले आहेत मित्रांनो। खूप दिवसापासून तुम्ही या परीक्षांची वाट पाहत होतात, ज्यामध्ये आरोग्य सेवक, ग्रामसेवक, आरोग्य सेविका यापैकी तुम्ही कुठल्या पदांसाठी अप्लाय केलंय कमेंटमध्ये नक्की सांगा। तर मित्रांनो, बरेच विद्यार्थी कालपासून या ठिकाणी कमेंट करतायत की सर हॉल तिकीट तर आलेले आहेत परंतु आमचं हॉल तिकीट डाउनलोड होत नाही, एरर येतोय, तर इत्यादी प्रॉब्लेम्स येत आहेत। तर नेमकं याचं रिझन काय आहे ते सांगा। तर बघा मित्रांनो, त्याचमुळे तुम्हाला ही व्हिडिओ बनवून माहिती मी देतोय, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। या व्हिडिओला एक लाईक जाता जाता नक्की करा आणि पुढील सर्व येणारे भरतीविषयीचे अपडेट्ससाठी आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। टेलिग्राम चॅनलही जॉईन करा, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे। तर बघा मित्रांनो, सर्वात अगोदर पहा, तुमचे हॉल तिकीट मित्रांनो आलेले आहेत, परंतु हॉल तिकीट कधीपर्यंतचे आलेले, तुमचं हॉल तिकीट का डाउनलोड होत नाही ते रिझन समजून घ्या मित्रांनो। 11 जून 2024 पर्यंत ज्यांच्या परीक्षा आहेत, 11 तारखेपर्यंत ज्यांच्या परीक्षा आहेत, म्हणजे ह्या 2 दिवसाचे फक्त हॉल तिकीट आलेले आहेत। जर मित्रांनो तुमचं हॉल तिकीट डाउनलोड होत नाही तर त्याचं एक रिझन असू शकतं, पहिलं रिझन असू शकतं ते म्हणजे तुमची परीक्षा मित्रांनो 12 तारखेला असू शकते। हे काय सांगतोय मी, हेल्थ वर्कर मेल हे 40% आणि त्या पदांसाठी सांगतोय 40% असेल किंवा 50%। हेल्थ वर्कर मेल सीजनल स्प्रेइंग हे जे पद आहे, ह्या दोन्ही पदांसाठी पहा मित्रांनो, ज्यांची 10 आणि 11 तारखेला परीक्षा आहे मित्रांनो, जर तुम्ही हेल्थ वर्कर म्हणजे आरोग्य सेवक, हंगामी फवारणी कर्मचारी या पदासाठी अप्लाय केलेलं असेल तर तुमचं हॉल तिकीट काय होणार, डाउनलोडच होणार नाही। आणि जरी मित्रांनो तुम्ही आरोग्य सेवक फक्त या पदासाठी अप्लाय केलेलं आहे, जर तुमची 12 तारखेला त्यांनी परीक्षा कंडक्ट केलेली असेल, शेड्यूल केलेली असेल, तर तुमचं हॉल तिकीट डाउनलोड होणार नाही। फक्त 10 आणि 11 तारखेला ज्यांची परीक्षा आहे त्यांचं हॉल तिकीट डाउनलोड होईल। आणि आपण कोणीही सांगू शकत नाही की 10 आणि 11 तारखेला कोणाची परीक्षा आहे, कारण की मित्रांनो त्यांनी रँडमली जे आहे ते या ठिकाणी सिलेक्शन केलेलं असेल। तर हे पहिलं कारण झालं। जर तुमची 12 तारखेनंतर परीक्षा असेल, म्हणजे 12 किंवा 12 तारखेनंतर, त्यामुळे तुमचं एक हॉल तिकीट डाउनलोड होत नसेल, त्याच्यामुळे तुम्हाला घाबरून जायचं नाही। हॉल तिकीट या ठिकाणी मित्रांनो जशी 11 तारखेची डेट चेंज होईल त्याच्यानंतर तुम्हाला सतत तुमचं लॉग इन करून चेक करत राहायचं मित्रांनो, तुमचं हॉल तिकीट येऊन जाईल। तर हे पहिलं कारण आहे मित्रांनो। जर तुमची परीक्षा उशिरा कंडक्ट असेल, समजा आता हे आरोग्य सेवक, हंगामी फवारणी कर्मचारी 13, 14, 15 तारखेला परीक्षा आहेत, तर लगेच हॉल तिकीट डाउनलोड होणार नाही, कारण की इथं 11 तारखेचे 2 दिवसापर्यंतच हॉल तिकीट आलेले आहेत। त्याच्यामुळे तुम्ही फक्त या ठिकाणी चेक करत राहायचं, इथं डेट चेंज झाली की तुम्हाला हॉल तिकीट भेटून जाईल। त्यानंतर आरोग्य सेविकेचं देखील आत्ताच डाउनलोड होणार नाही, ग्रामसेवक पदाचं देखील आत्ताच डाउनलोड होणार नाही। ज्यावेळेस इथं डेट मित्रांनो जसं की 16 तारीख येईल पहा, इथं 16 तारीख आली की 16 तारखेपर्यंत हॉल तिकीट आले म्हणायचं, किंवा 21 तारीख आली इथं तर 21 तारखेपर्यंत हॉल तिकीट आले म्हणायचं। इथं जशी डेट चेंज होतील मित्रांनो तसे तुम्हाला आता हॉल तिकीट तुमचे डाउनलोड करता येतील। त्याच्यामुळे तुम्हाला सतत चेक करत राहायचं। ज्यांचं डाउनलोड होत नाही त्यांनी असं समजू नका की तुमचा फॉर्म सबमिट केला गेला नाही, काही काय प्रॉब्लेम आहे का, तसं काही नाही मित्रांनो। सध्या रँडमली फक्त 2 दिवसाचे हॉल तिकीट ज्यांच्या परीक्षा 2 दिवसामध्ये 10 आणि 11 तारखेला त्यांचे आलेले आहेत। बाकीचे तुमचे जरी डाउनलोड होत नसेल मित्रांनो तरी देखील घाबरू नका, तुमचे हॉल तिकीट नंतर डाउनलोड होतील, कारण की तुमची परीक्षा जी आहे उशिरा कंडक्ट झालेली असेल त्याच्यामुळे, म्हणजे नेक्स्ट डेला कंडक्ट झालेली असेल त्याच्यामुळे तुमचं होत नाही। फक्त तुम्हाला काय करायचंय, चेक करत राहायचे, दिवसातून एकदा दोनदा चेक करत राहायचे तुम्हाला तुमचं हॉल तिकीट भेटतंय की नाही। तर हे पहिलं कारण झालं। त्याच्यानंतर दुसरं कारण, जर तुम्ही पेसामधून अप्लाय केलेलं आहे तर तुमचं हॉल तिकीट डाउनलोड होणार नाही, कारण की पेसाचं त्यांनी वेळापत्रकच दिलेलं नाही। हे वेळापत्रक फक्त नॉन पेसासाठी दिलेलं मित्रांनो। तरी देखील पेसावाल्यांनी सर्वांनी एकदा लॉग इन करून चेक करा हॉल तिकीट डाउनलोड होतंय का, आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा होत असेल तर, त्यामुळे सर्वांना माहिती समजेल। परंतु मित्रांनो पेसाचं या ठिकाणी त्यांनी परीक्षाच कंडक्ट केलेल्या नाहीत, नॉन पेसाचं फक्त वेळापत्रक दिलेलं आहे, त्याच्यामुळे पेसाचं होणार नाही। तरी देखील चेक करून कमेंटमध्ये नक्की सांगा, जेणेकरून सर्वांनाही माहिती समजेल। तर हे झालं मित्रांनो। आणि लक्षात घ्या, पेसाचे तुमचे जे 13 जिल्हे आहेत मित्रांनो, 13 जिल्ह्यामध्ये जसं की अहमदनगर आहे, पुणे आहे, बरेच विद्यार्थी कमेंट करून विचारतात की सर या जिल्ह्यांचं जसं की अहमदनगरचं असेल किंवा पुण्याचं आमचं हॉल तिकीट कधी येईल। तर पेसामध्ये ते जिल्हे येत असल्यामुळे तिथं जरी मित्रांनो नॉन पेसाच्या जागा असल्या
आता पुण्यामध्ये पहा मित्रांनो, पेसाच्याही आरोग्य सेवकच्या जागा आहेत आणि नॉन पेसाच्याही जागा आहेत. आता त्या ठिकाणी पेसाच्या जागा आहेत, त्याच्यामुळे मित्रांनो काय झालेलं आहे, त्या जिल्ह्याची परीक्षा कंडक्ट होत नाही. पेसामध्ये तो जिल्हा येतोय आणि ज्यांनी नॉन पेसामध्ये भरले त्यांना वाटतं की आमचं हॉल तिकीट यावं, परंतु तो जिल्हा पेसामध्ये येत असल्यामुळे मित्रांनो, जसं की पहा अहमदनगर हा जिल्हा आहे. अहमदनगरचं मित्रांनो हे काय आहे, त्यांनी माहिती दिली आहे. पहा, जिल्हा परिषद अहमदनगर पेसा क्षेत्रात येत असल्यामुळे अद्याप आदिवासी पेसा क्षेत्रातील जिल्ह्यातील वरील पदाचे वेळापत्रक अद्याप प्राप्त झालेले नाही. वेळापत्रक प्राप्त होताच या ठिकाणी संकेतस्थळावरती प्रसिद्ध केले जाईल. तर वेळापत्रकच आलेलं नाही, त्याच्यामुळे पेसाचं हॉल तिकीट डाउनलोड होणार नाही. तर हे झालं दुसरं रिझन. जर तुम्ही पेसामधून असाल आणि चेक करत असाल तर तुमचं हॉल तिकीट भेटणार नाही. तिसरं रिझन मित्रांनो, जर तुम्ही या ठिकाणी रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या फक्त 3 जिल्ह्यामध्ये अप्लाय केलेले, मग नॉन पेसाचं असेल किंवा पेसाचं असेल, तर या 3 जिल्ह्यामध्ये अप्लाय केलेला असेल तुम्ही, तर तेथील हॉल तिकीट डाउनलोड होणार नाही. आता बरेच विद्यार्थ्यांचं असंही कन्फ्युजन झालेलं आहे की ही भरती प्रक्रिया जी आहे रद्द झाली काय, त्याच्यामुळे हॉल तिकीट येत नाही. तर नाही मित्रांनो, 21 जिल्ह्यांचं जे वेळापत्रक आलेलं आहे 21 जिल्हा परिषदचं, त्यापैकी फक्त ह्या 3 जिल्हा परिषदच्या परीक्षा रद्द झालेल्या नाहीत, त्या फक्त पुढं गेलेल्या आहेत मित्रांनो. आणि ह्या पुढं कधीपर्यंत गेलेल्या आहेत, जर मित्रांनो आपण पाहिलं, पदवीधर विधान परिषद निवडणूक जी आहे मित्रांनो, कोकण विभागाचे फक्त हे रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 3 ठिकाणची जी आहे आचारसंहिता पुन्हा एकदा लागू झालेली आहे. ती कुठली लागू झालेली आहे, कोकण विभाग पदवीधर विधान परिषद निवडणूक जी आहे मित्रांनो, तेथील आदर्श आचारसंहिता लागू झालेली आहे. तर ही आदर्श आचारसंहिता जी असेल मित्रांनो, एक 7 जुलैपर्यंत राहील. 7 जुलै नंतर तुम्हाला या 3 जिल्ह्यांचे वेळापत्रक, नवीन वेळापत्रक येईल आणि ह्यांच्या परीक्षा देखील होऊन जातील नॉन पेसाच्या. ठीक आहे, पेसाबद्दल जसे निर्णय येतील मान्य सर्वोच्च न्यायालयाचे, तसे पेसाच्या देखील परीक्षा होतील, परंतु हे 3 जिल्ह्यांच्या वेगळ्या नॉन पेसाच्या परीक्षा होतील 7 जुलै नंतर. कारण की 5 जुलै का 7 जुलै अशा 2 डेट्स आहेत, किंवा 7 जुलै आपण म्हणूया, 7 जुलैपर्यंत त्या ठिकाणची आचारसंहिता असणार आहे. आता लोकसभेची आचारसंहिता मित्रांनो संपून जाईल, परंतु अजून घोषणा या ठिकाणी निवडणूक आयोगाने केलेली नाही. तर ज्या राहिलेल्या तुमच्या परीक्षा असतील, निकाल असतील किंवा जाहिराती येणार असतील मित्रांनो, आता यायला सुरुवात होईल. फक्त या ठिकाणी कोकण विभागामध्ये सध्या दुसरी आचारसंहिता चालू आहे मित्रांनो, त्यामुळे या ठिकाणी 3 जिल्ह्यांची ही परीक्षा होणार नाही. तिथं जर तुम्ही अप्लाय केलेलं असेल तर तेथील हॉल तिकीट तुमचं डाउनलोड होणार नाही. बरेच विद्यार्थी कमेंट करून विचारतात की सर मी रायगडमध्ये फॉर्म भरलेला आहे, माझं हॉल तिकीट येत नाही. तर नाही येणार, कारण की मित्रांनो तेथील परीक्षा या 3 जिल्ह्यांच्या रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गच्या होणार नाहीत. त्याच्यामुळे तिथं तुम्ही अप्लाय केलेलं असेल तर तुमचं हॉल तिकीट तुम्हाला सध्या भेटणार नाही. तर हे 3 रिझन आहेत मित्रांनो, तुमचं हॉल तिकीट डाउनलोड होत नाही त्याच्याबद्दलचं. पहिलं रिझन खूप सोपं आहे, कारण की 11 तारखेपर्यंत 2 दिवसाचीच हॉल तिकीट त्यांनी दिलेले आहेत. 11 तारीख जशी येईल मित्रांनो तशी पुढील हॉल तिकीट डाउनलोड व्हायला सुरुवात होईल. त्याच्यामुळे तुम्हाला दिवसातून 1-2 वेळेस चेक करत राहायचं आहे. सध्या फक्त या ठिकाणी ज्यांची 11 तारखेपर्यंत परीक्षा आहे त्यांचेच हॉल तिकीट भेटत आहेत. कुणाकुणाचे आलेले आहेत, कुणाकुणाचे आलेले नाहीत, कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अजून याबद्दल काय प्रॉब्लेम असेल तर कमेंटमध्ये विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा. ही लिंक जी आहे हॉल तिकीट डाउनलोड करायची तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती मित्रांनो दिलेली आहे, किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तिथून तुम्ही पाहू शकतात. आता इथं देखील तुमचा रजिस्ट्रेशन नंबर तो टाकायचा आहे, पासवर्ड टाकायचा आहे आणि या ठिकाणी हा कॅप्चा टाकून तुम्हाला लॉग इन करायचे आणि हॉल तिकीट डाउनलोड करायचं आहे. इथून तुम्ही मराठी किंवा इंग्लिश दोन्हीपैकी एक लँग्वेज सिलेक्ट करू शकतात. धन्यवाद मित्रांनो. सध्याच्या सरळ